नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि इलेक्ट्रिकलच्या या टेक्निकल कोर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम बेसिक, जसं मागच्या वेळेस मी मॅग्नेटिझमचा एक व्हिडिओ टाकला होता, पण काही बेसिक मॅग्नेटिक डेफिनेशन ज्याच्यामध्ये मुलांना नेहमी कन्फ्युजन असतं ना, हे पुढील 10 ते 12 मिनिटात एक्सप्लेन करण्याचा बिलकुल प्रयत्न केलाय की जिथून परीक्षेला नक्की प्रश्न पडतो आणि त्या डेफिनेशन नंतर त्याच्यावर पडणारे फॉर्म्युले आणि त्या फॉर्म्युलेचे युनिट या 2-3 गोष्टी आपण पुढील 10 ते 15 मिनिटात डिस्कस करणार आहोत। आय होप हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्या परीक्षेसाठी 1 ते 2 क्वेश्चन तुमचे नक्की सॉल्व्ह करून जाईल। चला सुरुवात करूया। बघा, मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक डेफिनेशन मध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ना, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा असतो, ती असते बाळांनो, ती म्हणजे माझा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, ज्याला MMF असंही म्हणतात। मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, हा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स नेमकं असतो तरी काय? तर बघा, जेव्हाही माझ्याकडे एखादं मॅग्नेट असतं, फॉर एक्झाम्पल इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे, आणि या मॅग्नेटला मी काय केलं माहिती का, एक कॉइल वाउंड केली आहे, याच्यातून काहीतरी करंट जात आहे। तर या मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल, फोर्स म्हणजे बल। हे बल काय करतं माहिती का, या बल याच्यामधलं जी फील्ड आहे ना, त्या फील्डला बाहेर फेकण्याचं काम करतं। या फील्डला ते नेहमी काय करतं, बाहेर फेकतं। आणि या ज्या लाईन्स आहे बाळांनो, या लाईन्स म्हणजेच माझ्या फ्लक्स लाईन्स असतात। कोणत्या लाईन्स असतात? फ्लक्स लाईन्स। म्हणजेच काय, माझा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स हा मॅग्नेट मधून फ्लक्स बाहेर फेकण्याचं काम करत असतो। इतक्या सिंपल गोष्टी। आणि या बाहेर जो फोर्स फेकतोय ना, बाहेर ज्या लाईन्स फेकतोय, जे बळ लावतोय ना, ते बळ कोणाकोणावर डिपेंड असतं? ते बळ डिपेंड असतं की माझं करंट या कॉइल मधून किती जातंय आणि या कॉइलचे गुंडाळे किती आहेत ना, या दोन गोष्टीवर माझा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स डिपेंड असतो। मग परीक्षेला कोणी विचारलं मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स काय असतो, तर बाळांनो, हे तो बळ असतो जे बळ माझ्या लाईन्स, या फ्लक्स लाईन्सला बाहेर फेकण्याचं काम करतो। हे बळ कोणावर डिपेंड असतं? तर हे बळ डिपेंड असतं त्या मी माझ्या मटेरियलला जी कॉइल, जी वायर गुंडाळली ना, त्या वायरचे टोटल गुंडाळे किती आहे आणि त्या वायर मधून किती करंट जातंय, या दोन गोष्टीवर डिपेंड असतं। म्हणून फॉर्म्युला येतो IN किंवा NI, आणि यालाच बाळांनो मी एम्पियर, बघा आयचं युनिट एम्पियर आहे, एन म्हणजे माझा टर्न झाला, याला एम्पियर टर्न असंही म्हणतो। हा झाला सगळ्यात पहिली संज्ञा, राईट आहे। चला दुसरी बघूया, पुढची महत्वाची संज्ञा बघूया। आता जर तुम्हाला हे कळलं असेल की माझा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स काय असतो, तर पुढचा जो असतो बाळांनो, या लाईन्स। आता या ज्या लाईन्स बाहेर चालल्या होत्या ना, याच्याविषयी तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजे। या लाईन्स नेहमी माझ्या नॉर्थ पासून निघणार आणि साऊथला जाणार, है ना। याला काय म्हणतात, मी मॅग्नेटिक लाईन्स बोलतो। काय बोलतो? मॅग्नेटिक लाईन्स, है ना। या लाईन्स नेहमी माझ्या नॉर्थ पासून जातात आणि साऊथला पोहोचतात। म्हणजे याचा मार्ग बाळांनो नाशिकचा मार्ग असतो। नाशिक सिटी लक्षात ठेवा, नॉर्थ पासून निघाला आणि साऊथला गेला। पण केव्हा? जेव्हा मी बाहेरून जातोय, जेव्हा मी बाहेर फिरायला जातो, तेव्हा मी नेहमी कुठे जाणार? नाशिकला जाणार, असं लक्षात ठेवा। म्हणजे हा जो फोर्स, या लाईन जेव्हा बाहेरून फ्लो होतात तेव्हा N to S होतात, पण जेव्हा आतून फ्लो होतोय ना, तो कुठं असणार माझा? आतून फ्लो माझा नेहमी साऊथ टू नॉर्थ असणार। मग या लाईन्स बद्दल मला काय कळलं की सर, या ज्या लाईन्स, ह्या लाईन्स कोण बाहेर फेकतोय? मॅग्नेटच्या मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स या लाईन्स बाहेर फेकतोय। आणि या ज्या लाईन्स तो बाहेर फेकतो ना, या नॉर्थ पासून साऊथला नेहमी जातात। नेहमी 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 परीक्षेला प्रश्न पडतो जर बाहेरून असेल तर। आणि जर या आतून जर फ्लो होत असेल तर आतून याचा फ्लो नेहमी साऊथ पासून नॉर्थ कडे होतो। या दोन गोष्टी माहित असल्या पाहिजे। आता पुढची एक गोष्ट, ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत, या कोणत्या लाईन्स असतात? या फ्लक्सच्या लाईन असतात। फ्लक्स कशामध्ये मोजतात? फ्लक्स कशाने? फायने दाखवतात। या फायचं युनिट काय असतं? या फायचं युनिट बाळांनो वेबर असतं। या 2-3 गोष्ट फ्लो मध्ये लक्षात ठेवा की मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जो बळ लावतोय, बळ लावून तो मॅग्नेटिक लाईन्सला बाहेर फेकतोय। ज्या लाईन्स माझ्या बाहेर पडतात त्याला फ्लक्स लाईन्स असे म्हणतात। फ्लक्स फायने दाखवतात आणि त्याला मोजण्याचं युनिट किती असतं? वेबर असतो। जर मी तुम्हाला बोललो माझ्याकडे 1 वेबर आहे, तर तुम्ही म्हणणार माझ्याकडे 10⁸ एवढ्या लाईन्स आहेत। हे पण तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं आहे। 1 वेबर म्हणजे किती लाईन? तर 1 वेबर म्हणजे 10⁸ एवढ्या लाईन्स। हे पण तुम्हाला परीक्षेसाठी काय ठेवायचंय? अतिशय महत्वाचं लक्षात ठेवायचंय। क्लिअर आहे? म्हणजे फ्लक्स म्हणजेच किती माझा? 1 वेबर म्हणजेच किती? 10⁸ एवढ्या लाईन्स। क्लिअर आहे? आता हा फ्लक्स कसा मोजतात? हा फ्लक्स म्हणजेच माझं करंट झालं। तर फ्लक्स मोजण्यासाठी करंट कसा मोजतात? करंट व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स असं आपण मोजतो। आणि हे व्होल्टेज म्हणजेच काय आलं? माझं EMF झालं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स झाला। पण माझ्या याच्यासाठी
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असेल का? बिलकुल नाही. माझ्याकडे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असतो. इकडे मी रेजिस्टन्स घेतलं होतं, याच्याकडे रिलक्टन्स नावाची गोष्ट असते. म्हणजेच काय, फाय असतो माझा MMF अपॉन एस, है ना, MMF अपॉन एस असा माझा फायचा फॉर्म्युला होतो. तर ही एक गोष्ट. एस काय असतो माझा इथं? एस असतं माझा रिलक्टन्स. एस काय आला माझा? रिलक्टन्स झाला. मग याच्यामधलं शॉर्टमध्ये परत रिवाइज करून देतो. बघा, ज्या लाईन्स बाहेर पडतात ते कोण बाहेर पाडतंय? माझा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स लाईन्स बाहेर पाडायचं काम करतोय, ज्याला N गुणिले I म्हणजे काय, नंबर ऑफ गुंडाळे किती होते आणि करंट किती गेल्या, दोघांचा गुणाकार माझा त्याच्यामध्ये होता. पुढील गोष्ट, ज्या लाईन्स माझ्या बाहेर पडतात त्यांना फ्लक्स लाईन्स असं म्हणतात. करंटच्या लाईन्स असतात. हे फ्लक्स कशाने दाखवतात? फायने दाखवतात. याला मोजण्याचं युनिट वेबर असं असतं. आणि याचा फॉर्म्युला बाळांनो काय असतो माझा? MMF अपॉन I, सॉरी, अपॉन रिलक्टन्स. आणि MMF म्हणजेच काय, आणखी काय म्हणताय मला? फाय बरोबर MMF चा फॉर्म्युला काय माझा? N गुणिले I आणि माझा रिलक्टन्स यस, तर माझा नॉर्मल यस असणार. तर अशा प्रकारे मला हा दाखवता येतो. राईट आहे, MMF अपॉन यस असं याला दाखवतात. क्लिअर येतपर्यंत? चला, इतकं कळलं असेल तर आणखी थोड्याशा गोष्टी ऍड करूया, है ना. बेसिक सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. पुढे असते परमियाबिलिटी, है ना, परमियाबिलिटी. आता परमियाबिलिटी असते काय? या परमियाबिलिटीला म्यूने दाखवतात. कशाने? म्यूने. परमियाबिलिटी म्हणजे इतकं सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, जर मी एखादा मटेरियल माझ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यामधून किती लाईन्स पास होत आहे किंवा तो किती लाईन आरामात पास करू देतोय ना, या परमिशनलाच परमियाबिलिटी म्हणतात. परमियाबिलिटी म्हणजे सिंपल माझं परमिशन, आतमध्ये जाऊ देण्याची परमिशन. मग मला सांगा, मी माझं मॅग्नेट कुठेही ठेवू शकतो. मॅग्नेट माझं फ्री हवेत ठेवू शकतो, हे मॅग्नेट माझं पाण्यात ठेवू शकतो, हे मॅग्नेट माझं मी तेलामध्ये ठेवू शकतो, हे मॅग्नेट माझं मी दुसऱ्या मातीमध्ये ठेवू शकतो. कुठे ठेवा. जसं माझं मटेरियल बदलणार, जसं माझा आजूबाजूचा एरिया बदलणार, एरिया म्हणण्यापेक्षा माझ्या आजूबाजूची फील्ड बदलणार, ती फील्ड माझी हवेची आहे, मातीची आहे, तेलाची आहे, पाण्याची आहे, तसं माझी परमियाबिलिटी बदलते. याचा फॉर्म्युला काय असतो? म्यू इक्वल्स टू म्यू झिरो गुणिले म्यू आर. म्यू झिरो म्हणजेच काय, जर तुमचा एरिया फ्री स्पेस असेल, म्हणजेच काय हवा असेल, तुम्ही तुमचं मॅग्नेट फ्री स्पेस मध्ये ठेवलंय तर म्यू झिरो. म्यू आर म्हणजेच काय, तुमची रिलेटिव्ह परमियाबिलिटी. रिलेटिव्ह म्हणजेच काय, जर तुमचं दुसरं कोणतंही मटेरियल असेल, है ना, दुसरं कोणतंही मटेरियल असेल, जसं तेल झालं, पाणी झालं, है ना, तर त्याला काय म्हणणार तुम्ही? रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणतात. महत्वाची गोष्ट, या म्यूचं जे युनिट आहे बाळांनो, हेनरी पर मीटर. राईट आहे. आणि तुमचं म्यू झिरोचं पण युनिट काय असणार? हेनरी पर मीटर, है ना. परीक्षेला आलेले प्रश्न आहे, हेनरी पर मीटर. आता बघा, दोघांचं युनिट जर सारखं असेल तर म्यू आरचं काय युनिट असेल का रे? हे दोघं एक दुसऱ्याला कॅन्सल करणार आणि म्यू आरला कोणत्याही प्रकारचं युनिट नसणार. या 2-3 गोष्टी तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायच्या आहे. काय काय कळलं सर? परमियाबिलिटी म्हणजेच काय, एखादं मटेरियल जर मी मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यामधून माझ्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या लाईन्स जाण्यासाठी लागणारी परमिशन म्हणजेच काय, माझी परमियाबिलिटी. पॉईंट नंबर 1. मग मॅग्नेट माझं जर मी फ्री स्पेसमध्ये ठेवलं तर त्याला म्यू झिरो असं म्हणतात. तेच मॅग्नेट मी दुसऱ्या कशामध्ये ठेव, पाण्यात ठेवा, तेलात ठेवा, तर तुम्ही मटेरियल चेंज केलं त्याला म्यू आर असं म्हणणार. माझ्या म्यूचं बेसिक युनिट काय असतं? म्यूचं बेसिक युनिट असतं हेनरी पर मीटर. म्यू झिरो फ्री स्पेसचं पण हेनरी पर मीटर असतं. हे दोघं एक दुसऱ्याला उडवून टाकणार आणि माझ्या म्यू आरला कोणत्याही प्रकारचं दुसरं युनिट नसणार. ही पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. राईट आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट म्हणजे रिलक्टन्स, आहे ना, रिलक्टन्स. जसं माझं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतं, तसंच माझ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय असतं? रिलक्टन्स असतं. हे रिलक्टन्स कसं लक्षात ठेवायचं? बघा, रिलक्टन्स कशाने दाखवतात? रिलक्टन्स यसने दाखवतात. पुढे जर घुसलो मी, रिलक्टन्स मध्ये पहिले माझ्याकडे यल आहे म्हणून मी यल लिहून घेणार. नंतर इथं मला ए दिसतोय तर अपॉन मी काय करणार? ए लिहून घेणार आणि गुणिलेला म्यूने गुणून जाणार. झाला माझा रिलक्टन्सचा फॉर्म्युला. यल अपॉन ए गुणिले म्यू हा माझा सिंपल रिलक्टन्सचा फॉर्म्युला आहे. आणखी जर फॉर्म्युला पाहिजे असेल, मला फायचा फॉर्म्युला तुम्हाला आत्ताच सांगितला मी, एन गुणिले आय अपॉन यस. याच्यावरूनच जर थोडंसं तुम्ही सिंपल मॅथ लावलं, हा यस इकडे चालला येणार, हा एन आय गुणिले फाय हा पण तुमचा एक रिलक्टन्सचा फॉर्म्युला होणार. दोघंही फॉर्म्युले तुम्ही वापरू शकतात. मग याच्यावरून काय कळलं? जर माझा लेंथ वाढली तर रिलक्टन्स वाढणार. माझा रिलक्टन्स आणि लेंथ काय असणार? समप्रमाणात आहे. आणि माझा एरिया आणि रिलक्टन्स कसं आहे? व्यस्त प्रमाणात. इथून तुम्हाला दिसतंय, लेंथ वाढली रिलक्टन्स वाढणार, एरिया वाढला रिलक्टन्स कमी होणार, एरिया कमी झाला रिलक्टन्स वाढणार. तर हा झाला माझा रेजिस्टन्सचा कॉन्सेप्ट. सिंपली तुम्हाला हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. याच्या पलीकडे दुसरं काहीही नसतं. राईट आहे. नंतर पुढची जी गोष्ट असते ना बाळांनो, त्याला बोलतात मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, आहे ना, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स
डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजेच काय, याला बी ने दाखवतात. डेन्सिटी म्हणजे घनता. एखाद्या गावात किती लोक राहतात म्हणजे त्या गावाची ती डेन्सिटी झाली. तसंच एखाद्या जागेतून किती माझे फ्लक्स जातात त्यालाच मी काय बोलणार, त्यालाच बोलणार मी फ्लक्स डेन्सिटी. राईट आहे. तर माझं बी काय असतं माहिती का, एखाद्या जागेतून, एखाद्या एरिया म्हणजेच काय जागेतून किती फ्लक्स जातात ते यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रिकल फ्लक्स डेन्सिटी म्हणतात. मग फायचा युनिट काय माझं, वेबर. एरियाचं युनिट काय, मीटर स्क्वेअर. तर याचं युनिट काय होणार, वेबर पर मीटर स्क्वेअर. सगळ्यात सिंपल कॉन्सेप्ट सांगतो. माझा फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, घनता. एखाद्या जागेत किती लोक राहतात ती त्याची घनता झाली. तसंच एखाद्या जागेतून किती माझा फ्लक्स जाणार, एरिया म्हणजे जागा, फ्लक्स म्हणजे वेबर. तर एखाद्या एरियामधून किती माझे वेबर, किती माझं फ्लक्स चाललंय ना, याला मी काय म्हणणार, फ्लक्स डेन्सिटी म्हणणार. तर हा बी लक्षात ठेवायचा, एक फॉर्म्युला. आणि दुसरं काय त्याचं युनिट. या बी चा दुसरा फॉर्म्युला फक्त नावाला लक्षात ठेवा, म्यू एच आहे ना, असा एक फॉर्म्युला असतो. एच माझे काय असतो ते आपण थोडंसं पुढे बघूया. मग एच काय असतं माहिती माझी, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजेच काय, स्ट्रेंथ म्हणजे बाळांनो ताकद आहे ना, याला बाळांनो एच ने दाखवतात. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, जर माझ्याकडे एक नॉर्मल मॅग्नेट आहे तर या मॅग्नेट मधून माझ्या लाईन्स बाहेर पडतात. या अशाच बाहेर पडत नाही, त्याला बळ लावावं लागतो. हे लागलेलं बळ म्हणजेच काय माझी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. एखाद्या मॅग्नेट मधून जितके आपण लाईन्स बाहेर पडतात त्या लाईन्स बाहेर पडण्यासाठी जे बळ लावतोय त्या बळलाच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असं म्हणतात. ज्याला मी कशाने दाखवतो, ज्याला मी एच ने दाखवतो. मग हा एच काय आला, एच बरोबर, आता मला सांगा, जो फोर्स आहे तो फोर्स, जो लाईन्स बाहेर काढण्याचा जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे माझा, एमएमएफ आहे ना. तो माझा कारण माझा मॅग्नेटिक मोठी फोर्स तर लाईन्स बाहेर पाडतोय, अपॉन किती लेंथला, किती लांबीला हा फोर्स लागतोय, हा माझा सरळ सरळ एच झाला. याला जर आणखी सिम्प्लिफाय केलं, एमएमएफ म्हणजेच काय असणार, एन गुणिले आय. आणि एल काय झाला माझा, नॉर्मल एल ठेवा. तर माझा नॉर्मल एच चा फॉर्म्युला झाला एन आय अपॉन एल. कोणी युनिट विचारलं तर एन म्हणजेच काय माझे टर्न आहे ना, किती गुंडाळे, ए म्हणजेच माझा एम्पियर आणि एल म्हणजेच माझा मीटर. तर टर्न एम्पियर पर मीटर हा याचा फॉर्म्युला झाला. राईट आहे. तर या 2-3 गोष्टी बाळांनो ज्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे, इथून परीक्षेला नक्की क्वेश्चन पडतात. आय होप या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ना मॅग्नेटिक फील्डच्या काही डेफिनेशन कळल्या असणार, किंवा जर ऑलरेडी माहित असेल तर रिवाइज झाल्या असेल. आणखी तुम्हाला कशावर असे शॉर्ट व्हिडिओ पाहिजेत ना, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण सगळ्या गोष्टीच्या अशा छोट्या छोट्या व्हिडिओमधून ना तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. जर रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आपण याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा घेत चालू. डेली 1-2 न्यूमेरिकल 10 मिनिटांमध्ये कव्हर होईल असा काहीतरी प्लॅन करूया. म्हणजेच काय, आपली डेली ऑफलाईन कनेक्टिव्हिटी अशी चालू राहील. ऑफलाईन म्हणजे आपण ऑनलाईन नाहीये, डाउनलोड व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकतात. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आणखी कोणते टॉपिक तुम्हाला हवेत. आपण असेच हळूहळू बेसिक पासून सुरू करूया. आणि कंप्लीट टेक्निकल कोर्स हवा असेल तर वरती मी कॉन्टॅक्ट दिलाय, ज्याच्यामध्ये डेली 1-2 रेकॉर्डिंग आपण अपडेट करत चाललोय. ऑलरेडी सगळे मिसलिनियस टॉपिक अपलोड करून झालेत आणि बेसिकचे भरपूर व्हिडिओ आतापर्यंत पडले. मेच्या पहिल्या ते दुसऱ्या हप्त्यापर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. म्हणजेच काय, तुम्हाला एकदम कोर्स देण्यापेक्षा ना डेली 1-2 व्हिडिओ आपण देत आहोत, जेणेकरून तुम्हालाही ते करायला मजा येईल है ना. जसं मी अपलोड करेल तसं तुम्ही लगेच बघायचं, तर तुमची चांगली प्रॅक्टिस येईल. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या बाळांनो. बाय.